आई या शब्दातच माया आहे, प्रेम आहे, त्याग आहे आणि एक अशी भावना आहे जी जगात कुठल्याही नात्यापेक्षा मोठी असते. आई आपल्या मुलासाठी जगते, त्याच्यासाठी स्वप्न पाहते आणि त्याच्यासाठी आयुष्यभर झगडत राहते. पण नियती कधी कधी इतकी निर्दयी ठरते की आईच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख तिच्या वाट्याला येतं, स्वतःच्या लेकराला गमावण्याचं दुःख. उत्तर गुजरातमधील एका छोट्याशा गावात आईचं एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली. जुनीरोह गावातील मंगूबेन चौहान नावाची एक आई जुने 4 महिन्यांपूर्वी तिचा लाडका मुलगा महेश गमावला. एका अपघातात तिच्या मुलाचं अकाली निधन झालं आणि त्या दिवसापासून या आईचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं. मुलगा महेश हा मंगूबेनचा आधार होता, घरातील जबाबदाऱ्या पेलणारा, आईच्या प्रत्येक शब्दाला मान देणारा आणि आईच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी सतत धडपडणारा मुलगा. गावात सगळे त्याच्या स्वभावाचं कौतुक करायचे, पण एका भयानक अपघाताने सगळं काही एका क्षणात बदलून टाकलं. त्या दिवशी गावात शोककळा पसरली होती. महेशच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गाव हादरलं. मंगूबेनवर तर जणू आभाळ कोसळलं होतं. आपल्या लेकराला शेवटचा निरोप देताना त्या अक्षरशः कोसळल्या होत्या. गावाजवळच महेशचे अंतिम संस्कार करण्यात आले. चिता पेटली, धुराचे लोट आकाशात गेले आणि काही वेळात सर्व काही शांत झालं. पण एका आईच्या मनात उठलेलं वादळ मात्र कधीच शांत झालं नाही. महेश गेल्यानंतर 4 महिने उलटले, पण मंगूबेन अजूनही त्या दुःखातून बाहेर आलेल्या नाही. त्यांना अजूनही असं वाटतं की त्यांचा मुलगा कुठेतरी आहे आणि तो परत येईल. गावातले लोक सांगतात की मंगूबेन अनेकदा अचानक घरातून निघून जातात. कुणालाही काहीही न सांगता शांतपणे त्या चालत स्मशानभूमीकडे जातात. स्मशानभूमीत त्या जागेवर पोहोचतात जिथे त्यांच्या मुलांची चिता पेटली होती. त्या राखेकडे काही क्षण शांतपणे पाहत राहतात, जणू त्या राखेतच त्या आपल्या मुलाचा चेहरा शोधत असतात. आणि मग अचानक त्या राखेवरच्या आडव्या होतात. राखेवरच आडव्या होतात, जणू त्या आपल्या मुलाच्या मिठीत झोपल्या आहेत. राखेवर झोपलेली आई, तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि आजूबाजूला पसरलेली शांतता हे दृश्य पाहणाऱ्यांचं हृदयही पिळवटून टाकतं. मंगूबेन म्हणतात, माझा महेश इथेच आहे. मला त्याचा वास येतो. मला त्याची आठवण आली की मी इथे येते. त्यांच्यासाठी ती राख म्हणजे त्यांच्या मुलाचं शेवटचं अस्तित्व आहे. त्या राखेतच त्यांना आपल्या मुलाचा स्पर्श जाणवतो. घरच्यांनी अनेकदा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आई, महेश परत येणार नाही. तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं सांगून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पण आईचं मन कुठे ऐकतं? आईसाठी तिचं मूल कधीच मरत नाही. ते नेहमी तिच्या हृदयात जिवंत असतं. गावातील लोक सांगतात की जेव्हा जेव्हा मंगूबेन घरी दिसत नाही, तेव्हा त्यांच्या कुटुंबातील लोकांना माहीत असतं की त्या कुठे असतील. ते थेट स्मशानभूमीकडे जातात आणि तिथे पाहतात तर मंगूबेन आपल्या मुलाच्या चितेच्या राखेवर झोपलेल्या असतात. कधी त्या शांतपणे पडून असतात, तर कधी त्या राखेला मिठी मारून रडत असतात. हे दृश्य पाहून गावातील लोकांच्या डोळ्यातही पाणी येतं. गावातील एका वृद्ध व्यक्तीने सांगितलं, आईचं प्रेम काय असतं हे आम्ही पहिल्यांदा इतकं जवळून पाहतोय. त्यांच्यासाठी महेश गेला असेल, पण मंगूबेनसाठी तो अजूनही जिवंत आहे. आईच्या मनात तिचं मूल कधीच मरत नाही. आईच्या प्रेमाची खोली किती असते हे शब्दात सांगणं कठीण आहे. जगातील कोणतीही शक्ती आई आणि मुलाच्या नात्या इतकी मजबूत नसते. मंगूबेनची ही कहाणी ऐकून देशभरातून लोक हळहळ व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरही अनेकांनी या आईसाठी सहानुभूती व्यक्त केली आहे. काही जण म्हणतात, आईच्या हृदयातील वेदना कोणीच समजू शकत नाही. तर काही जण म्हणतात, आईचं प्रेम हे जगातलं सर्वात पवित्र नातं आहे. खरंच, नश्वर शरीर मातीमध्ये परत जातं, पण आईचं प्रेम कधीच मरत नाही. आईच्या हृदयात तिचं मूल कायम जिवंत राहतं, शेवटच्या श्वासापर्यंत. आणि कदाचित म्हणूनच जेव्हा मंगूबेनला तिच्या मुलाची आठवण येते, तेव्हा ती त्या चितेच्या राखेवर जाऊन झोपते, कारण त्या राखेतच तिला अजूनही तिचा मुलगा महेश जिवंत असल्यासारखा वाटतो.